गुंठ्याला 2 टन ॲव्हरेज काढून कारखान्याची भर करणार आणि पैसा घेणार आहे आपण, पण आमचे शरीर वाचवू शकणार नाही त्याच्यामुळं. बरोबर. तर शरीर वाचवायचं असेल तर तुम्हाला सेंद्रिय केल्याशिवाय पर्याय नाही. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर विश्वनाथ पाटील आणि तुम्ही बघत आहात बिझनेस मार्केट. आज आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहोत जे पारंपरिक शेती व्यवसाय सोडून सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय गुळ उत्पादन करणारे आणि आपल्या सोबत इतरांचंही आरोग्य सांभाळणाऱ्या एका यशस्वी उद्योजकाला भेटणार आहोत. चला आपण आज त्यांची जाणून घेऊया यशोगाथा. नमस्कार. नमस्ते. साहेब, तुम्ही आपलं पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. बाजीराव सदाशिव मगदूम, सिद्धनेरली, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र. तुम्ही पूर्वी सेंद्रिय शेती करत होता की आत्ता सेंद्रिय शेती करायला लागलाय? मी 2015 पासून सेंद्रिय शेती करतोय. ह्या शेतीकडे वळताना म्हणजे तुम्हाला कशी प्रेरणा मिळाली? 2015ला कृषीभूषण सुभाष पाळेकर सरांचं शिबिर होतं पंढरपूरला. ती पेपरला ॲड आली होती. त्यानुसार मी ते शिबिर अटेंड केलं आणि त्याच्यानंतर प्रेरणा मिळाली की मला हे सेंद्रिय शेती करावीच लागणार आणि आपल्या आरोग्यासाठी हे लाभदायक आहे, त्यासाठी करावीच लागणार. ह्यासाठी प्रेरणा घेऊन मी सेंद्रिय शेतीकडे वळलो. मग सेंद्रिय शेतीकडे वळत असताना सेंद्रिय गुळ उत्पादन करावं असं कधी आणि कसं वाटलं तुम्हाला? आताच्या युगामध्ये जे प्रॉडक्ट सगळं विकायला येतात किंवा आपण खातोय ते सगळं विषयुक्त आहे आणि किमान आपल्याला तरी मिळावं चांगलं, ह्या दृष्टीने मी ते गुळ काढावा ह्याच्यावर वळलो. सेंद्रिय गुळ आणि साधा गुळ याच्यात नेमका फरक काय आहे? आता सेंद्रिय गुळ म्हणजे नेमका आपण जे ऊस पिकवतोय त्या ऊस पिका उत्पादन घेताना बिना केमिकल फवारणी किंवा रासायनिक NPK न टाकता फक्त जीवामृतावर ऊस उत्पादन करून नैसर्गिक त्याच्यापासून विना केमिकल गुळ काढताना तयार करताना सुद्धा विना केमिकल गुळ तयार करून त्याला सेंद्रिय गुळ म्हणतात. तर सर, रासायनिक गुळ आणि सेंद्रिय गुळ याच्यामधला मुख्य फरक काय आहे? आता रासायनिक गुळ आणि सेंद्रिय गुळ यातला मुख्य फरक सांगायचं झालं तर रासायनिक गुळ हा हायड्रोजन क्लोराईड यासारख्या केमिकल टाकून बनवलेला असतो. परत तुम्हाला जास्त दिवस टिकण्यासाठी केमिकल टाकलेले असतात आणि तो आरोग्यासाठी घातक असतो. आणि आता आमचा सेंद्रिय गुळ त्यात तयार करताना कुठलेही केमिकल नाही, काही नाही, फक्त भेंडी, ते बी नॅचरल भेंडीचा रस आणि चुना यापासून सेंद्रिय गुळ तयार केलेला असतो. थोडासा रंग रंगाचं म्हणाल तर साधारण गडद असतो. हा रंग फिक्कट गडद असतो. त्या तुमच्या रासायनिक गुळासारखा कलर येत नाही. तो कलर कसा चकाकी जास्त असते आणि पिवळसर जास्त असतो. ते केमिकल टाकल्यामुळं किंवा कलर टाकल्यामुळं तो कलर येऊ शकतो. सेंद्रिय ऊस उत्पादन करताना काही विशेष काळजी घ्यावी लागते का? सेंद्रिय ऊस उत्पादन करताना सुरुवातीला लागवडीपासूनच त्यातील जमिनीमध्ये टाकावी लागणारी खतं म्हणजे काय, शेणखत, परत घन जीवामृत हे टाकावं लागतं. त्यासाठी तुमचं बियाणं आहे ते देशी गाईच्या गोमूत्रात बुडवूनच लावावं लागतं. त्यातनं तिची बीज प्रक्रिया होते आणि ते त्या पद्धतीने लावावं लागतं. रासायनिक खतांच्या ऐवजी कोणती अशी नैसर्गिक खतं वापरता तुम्ही जेणेकरून ऊस उत्पादन चांगलं होतंय? सेंद्रिय खतं वापरायची म्हटलं तर जीवामृत वापरतोय आम्ही आणि घन जीवामृत आणि जीवामृताची फवारणी. सेंद्रिय गुळ खाल्ल्यामुळे शरीराला असा कोणता नेमका फायदा होतोय? सेंद्रिय गुळ खाल्ल्यामुळे त्यात असणारे कॅल्शियम, लोह या प्रकारचे नैसर्गिक खनिजे मिळतात आणि पचनासाठी शरीराला चांगलं असतं आणि त्याच्यामुळे रक्तशुद्धी वगैरे होऊन त्याच्यामुळे शरीरामध्ये एक रक्तशुद्धी पॉवर क्रिएट होते. मधुमेह ज्या लोकांना आहे किंवा लहान मुलं आहेत ह्यांच्यासाठी हा गुळ चांगला आहे का शरीराला? मधुमेह आहे त्या व्यक्तींना किंवा लहान मुलांना हा गुळ चांगला आहे, पण प्रमाणशीर डॉक्टरला विचारूनच तुम्ही घ्यायला पाहिजे. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने जर हा सेंद्रिय गुळ खाल्ला तरी हरकत नाही. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे काय, आपल्या शरीरातली प्रतिकारशक्ती वाढायला जास्त मदत होते. तुमच्या या सेंद्रिय गुळाला बाजारात मागणी आहे का याच्यामध्ये? लोकांची आता मागणी वाढायला लागली आहे, त्या ह्याच्यासाठी लोक प्रवृत्त व्हायला लागले. हा जो गुळ उत्पादन करताय तुम्ही त्याचं विक्री व्यवस्थापन कसं आहे तुमचं? आता विक्री व्यवस्थापन म्हटलं तर मी 2021 पासून गुळ तयार करतोय आणि आमच्या पाहुणेपै किंवा ओळखीच्या लोकांनी माहिती आहे, मी कामावर होतो त्या ठिकाणी मी लोकांनी सेंद्रिय गुळ मिळतोय माहिती आहे, करतोय माहिती आहे, सगळ्यांनी माहिती दिल्यामुळे ते खरेदी करतात, इथून घेऊन जातात. अच्छा, याच्यामध्ये तुम्ही काही अजून दुसऱ्या गोष्टींचा म्हणजे इंटरनेट किंवा फेसबुक, व्हॉट्सअप किंवा अजून दुसऱ्या गोष्टीचा वापर करताय का याच्यामध्ये? बाहेर तसे ऍड म्हणजे कृषी प्रदर्शन किंवा कुणाला तरी सांगून अशा पद्धतीने आमची जाहिरात आहे, चालू आहे. त्यामुळे लोक येतात. नवीन शेतकरी जे ह्या शेती विभागामध्ये काम करू पाहतायत किंवा नवीन युवा पिढी शेतीकडे वळायला लागली हळूहळू, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल?
नवीन होतकरू शेतकऱ्यांनी किंवा कुणाला वाटतं की बाबा हे सेंद्रिय करावं अशा लोकांनी एक सल्ला म्हणजे काय की स्वतः विषमुक्त खावं किंवा स्वतःच्या शरीरासाठी विषमुक्त सगळी पिकं घेऊन आपलं आरोग्य आपल्या पुढच्या पिढीचं आरोग्य चांगलं ठेवावं त्यासाठी मी यांना सल्ला देतो सगळ्यांना. ओके. सुरुवातीला ज्यावेळी तुम्ही गुळ उत्पादन केलं आणि विक्रीसाठी तुम्ही प्रयत्न केला त्यावेळी बाजारपेठ मिळणं किंवा ग्राहक मिळणं ह्याचं अवघड वाटलं का तुम्हाला? हा, सुरुवातीला जरा अवघड वाटलं कारण कोण विश्वास ठेवल नाही ठेवल ह्याच्यावर. पण 2-3 वर्ष गेल्यानंतर गुळाची क्वालिटी चांगली यायला लागली. त्यावेळी गुळ ज्यावेळी खाऊन लोकांनी बघितला त्यावेळी लोकांना वाटलं की बाबा काहीतरी यात फरक आहे. त्या ह्याच्यावर लोकांचा म्हणजे खरेदी करण्याचा कल वाढला आमच्याकडे आणि क्वालिटी वाढल्यामुळं लोकांना आता पटले की बाबा हे सेंद्रिय 100% सेंद्रिय आहे आणि त्यामुळे लोक इकडे वळलेले आहेत. हा सेंद्रिय शेती करताय तुम्ही, गुळ उत्पादन करताय, तर याचा खर्च आणि नफा याचा ताळमेळ बरोबर बसतोय का? सेंद्रिय शेती करणं यातला नफा किंवा ताळमेळ म्हटलं तर स्वतःला जास्त कष्ट घ्यावं लागतंय. आर्थिक खर्च कमी असला तरी सुद्धा मेहनत जास्त करावी लागते आणि खर्चाचं म्हटलं तर तुम्ही स्वतः विषमुक्त खातायच त्यात तुमचा बेनिफिट देतोय आणि इतरांना पण देऊ शकताय, तुमच्या लहान पिढीला देऊ शकताय विषमुक्त. तोच नफा आम्ही गुंठ्याला 2 टन ॲव्हरेज काढून कारखान्याची भर करणार आणि पैसा घेणार आहे आपण, पण आमचं शरीर वाचवू शकणार नाही त्याच्यामुळं. बरोबर. तर शरीर वाचवायचं असेल तर तुम्हाला सेंद्रिय केल्याशिवाय पर्याय नाही. बरोबर. अतिशय सुंदर विचार आहे तुमचा. हा सेंद्रिय गुळ आणि केमिकल युक्त गुळ ह्या दोघांच्या मध्ये जर ग्राहकाला ओळखायचा कसा? केमिकल युक्त गुळ जो असतो तो चकाकी जास्त असतो आणि सेंद्रिय गुळ प्युअर सेंद्रिय म्हणजे ऊस सेंद्रिय आणून त्यापासून गुळ केलेला बनवलेला गुळ हा गडद असतो आणि त्याचा वास खावा असा ह्या पद्धतीचा वास असतो. त्यातच ते ओळखून येतो की हा सेंद्रिय आहे. अच्छा, म्हणजे केमिकल युक्त गुळ आणि जर साधा गुळ जर बघायचं झालं तर याच्यामध्ये खावासा लगेच वाटणारा गुळ म्हणजे सेंद्रिय गुळ. सेंद्रिय गुळ. या सेंद्रिय शेतीचे पर्यावरणावरती काय परिणाम होतात? आपण एकतर शेती वाचवू शकतो पहिला मुद्दा आणि शेतीतील असणारं जीवाणूंची संख्या वाढवल्यामुळं जमीन चांगली राहते आणि त्यापासून येणारं अन्न आपण खाल्यामुळं आपले शरीर चांगलं राहतं. तुम्ही आता ही सेंद्रिय शेती जवळपास 10-11 वर्ष झाली करताय, तर ते बघून तुमची प्रेरणा घेऊन कुणी सेंद्रिय शेतीकडे वळलंय असं काय अनुभव आहे का तुम्हाला? बऱ्यापैकी लोक हा. आपण करावं किंवा 10 गुंठ तरी सेंद्रिय शेती करावी ह्या याच्याकडे वळलेले आहेत. काही लोक सल्ला घ्यायसाठी येतात का तुमच्याकडे? हा, सल्ला विचारतात. सेंद्रिय शेती मी नेमकं काय करताय तुम्ही हे विचारतात. जाता जाता शेवटचा त्यांना प्रेरणा मिळेल असा काय संदेश तुम्ही द्याल लोकांना? पण आम्ही एवढंच सांगेन की प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य ठरलेलं असते. बरोबर. त्यात तुमच्या आयुष्यातील दिवस हे तुम्ही तुमच्या हातानं ठरवू शकतोय. कमी करायचं की कमी वाढवायचं? करायचं की वाढवायचं हे तुमच्याकडे आहे. बरोबर. तुम्ही सेंद्रिय शेती केली, प्रतिकारशक्ती वाढवली तर तुम्ही जास्त दिवस जगाल. बरोबर. आणि रासायनिक असंच जर प्रत्येकानं जर उत्पादन करायचं म्हटलं तर तुम्हाला पण तेच खायला लागणार आणि इतरांना पण तुम्ही विषयुक्तच देणार खायला. त्याच्यापेक्षा इतरांना नाही घडलं तर चालेल पण स्वतःपुरतं कसणार तुम्ही सेंद्रिय शेती करून आपली आरोग्य आपल्या मुलाबाळांचं नवीन पिढीचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी मी सेंद्रिय उत्पादनाकडे वळलं पाहिजे एवढं मी सांगतो. तर पाहिलं मित्रांनो, आज आपण मगदूम साहेबांना भेटलो. कोल्हापूर जिल्ह्यामधील कागल तालुका आहे. कागल तालुक्यामधील सिद्धनेरली नावाचं गाव आहे. या सिद्धनेरली गावचे मगदूम साहेब त्यांनी सेंद्रिय शेतीकडे स्वतःला आणि स्वतःच्या संपूर्ण कुटुंबाला वळवून आपल्या आणि आपल्या आजूबाजूच्या सगळ्या नातेवाईकांना मित्रमंडळींना सेंद्रिय शेतीकडे वळवून हे आरोग्याचं एक मिशन त्यांनी चालू केलंय आणि त्याच्याबद्दल त्यांचा मी खूप खूप धन्यवाद आहे. धन्यवाद. आज आपण ही यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची कहाणी बघितली. अशाच वेगवेगळ्या प्रेरणादायी आणि यशस्वी उद्योजकांच्या वेगवेगळ्या शृंखलेला तुम्ही असंच बघत चला. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तुम्हाला इथून पुढचे कोणत्या विषयावरती व्हिडिओ बघायला आवडतील तेही आम्हाला सुचवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मोलाच्या असलेल्या कमेंट्स करा. आज मी इथं थांबतोय. धन्यवाद.